काय करते हो बाबा गंगा? तर गंगा उपकार करते, गंगा परोपकार करते. अरे उपकार करण्यासाठी तर भरपूर गोष्टी बनवल्यात ना, पण सगळ्यात जास्त जर उपकार कोणाचा असेल तर साधू संतांचा आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. अरे उपकार संत करतात. भगवान बाबांनी तर एवढा उपकार केला सज्जनानो. अरे भगवान बाबावरती भरपूर आळ घेतला लोकांनी, पण भगवान बाबाला माहित होतं समाजाला आपल्याला भजन मार्गी लावायचंय, थांबून जमणार नाही. आळ घेतला समाजाने तर भगवान बाबांनी स्वतःची इंद्रिय कापून टाकली महाराज. ज्या ठिकाणी इंद्रिय कापली त्या ठिकाणी तुळशी उगवल्या, रक्त सांडिले जेथ, धावून आले देव, दिले अभय तेथ, आरती भगवान बाबा, चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत, दिसे शांतीची शोभा, बैसोनी पाण्यावरी, वाचयली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी, झाली कीर्ती चराचरी. हे बाबांचं वर्णन आहे. साधू संतांनी तर उपकार केलाच, उपकार करते गंगा सुद्धा. आता एखादी गंगा आहे समजा गोदावरी आहे, सज्जनानं उत्तर द्या, गोदावरीची परिपूर्णता कुठपर्यंत हो? सागरापर्यंत. काय सुंदर आहे, काय सोपं आहे, सागरापर्यंत. नीट आहे का बरं का? गंगेची परिपूर्णता सागरापर्यंत आहे. काय असतं बरं का मामा, आता एवढं सोपं सांगून बी कीर्तनात काय काय लोक इतक्या जड बुद्धीचे बसलेले असतात की त्यांना एवढं सोपं सांगून बी जमत नाही. इतकी जड बुद्धी, इतकी जड बुद्धी. तुकोबार म्हटले, तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. इतके दगड बुद्धीचे लोक बसलेले असतात. पण अशा दगड बुद्धीच्या लोकांसाठी एक उदाहरण सांगतो. उदाहरण असं, जुन्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या ना. कोण कोण गेले जिल्हा परिषद शाळा? भरपूर जण गेलेले. चला आता इंग्लिश निघलं, मीडियम निघलं, ते भाग सोडून द्या. जुन्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या. लय गोडो बघा, ती डोळ्यासमोर तुम्ही दृश्य आणा. जुन्या काळातील जिल्हा परिषदची शाळा, ते जुन्या काळातील गुरुजी यायची. मी गुरुजी मुद्दामून म्हणलो हा, सर नाही, सर नाही, गुरुजी यायचे. टोपी असायची डोक्यात, असं शर्ट असायचा, धोतर असायचं, गंध लावलेला, पांढरा खडू हातात, आणि गुरुजींनी मध्ये यायचं वर्गात. आणि काळ्या बोर्डवरती पांढऱ्या खडूने गुरुजीने नाव काढायचं गोदावरी. काय नाव काढायचं? गोदावरी. मग 50 मुलं इकडून बसलेले असायचे वर्गामध्ये, 50 मुली इकडून बसलेल्या असायच्या. उदाहरण फार महत्वाचं आहे, फार सोपं आहे, लक्ष देऊन ऐका. समजलं की कीर्तन सफल होईल, माझा प्रवास सफल होईल. गुरुजी वर्गामध्ये यायचे, 50 मुलं इकडून बसलेले, 50 मुली इकडून बसलेल्या. ऐका बरं परिपूर्णता. गुरुजीने वर्गात यायचं, काळ्या बोर्डावरती पांढऱ्या खडूने नाव काढायचं गोदावरी. गोदावरी नाव काढलं की बसलेल्या मुलांना आणि बसलेल्या मुलींना गुरुजींनी प्रश्न विचारायचा. सांगा मुलांनो, सांगा मुलींनो, गोदावरी नदीचा उगम कुठून झाला? आता गंमत अशी होती, वर्गातले सगळे मुलं मुली हुशार होत्या. अहो 97, 98, 99, 100% मार्क घेणाऱ्या सगळे मुलं आणि सगळ्या मुली होत्या. गुरुजींनी रोज प्रश्न विचारला की पोरं हात वरी करायची, मुली हात वरी करायच्या. रोज प्रश्न विचारला की हात वरी, रोज प्रश्न विचारला की हात वरी. असा प्रश्नच नव्हता की मुलांना आणि मुलींना त्याचं उत्तर माहीत नव्हतं. इतके हुशार मुलं होती वर्गात. पण त्याच वर्गात एक मागच्या कोपऱ्यात बाळू नावाचा पोरगा बसला होता. बाळू इथला नाही हा, घालायचा गाडी दगड माझ्या. बाळू इथला अजिबात नाही. बाळू आपल्या उदाहरणातला, कीर्तनातला बाळू नावाचा पोरगा असा बसला होता. नीट आहे का बरं, फार सुंदर आहे. बाळू असा होता, सगळ्यात ढ होता. त्याला मराठी, हिंदी, बीजगणित, भूमिती असलं काही कळत नव्हतं. म्हणून मग रोज सकाळी शाळेमध्ये यायचा. गुरुजी काय शिकवतात याच्याकडे लक्ष देत नव्हता. दुपारची सुट्टी कधी होती आणि कधी एकदाचा भात खायला मिळतोय आणि कधी दुपारच्या सुट्टीतून मी घरी जातोय शाळा बुडवायला, एवढंच त्याच्या ध्यानात. त्याला वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, काहीच नव्हतं. फक्त रोज कीर्तनाला येणारा होता. काय सुंदर आहे, रोज कीर्तनाला येणारा होता. शाळेत हुशार नव्हता,
रोज कीर्तनाला येणार होता. भगवान बाबाचा सप्ताह असेल, वामन भाऊंचा सप्ताह असेल, केवढं सुंदर नियोजन केलंय. असं रोज सप्ताहामध्ये कीर्तन ऐकायला यायचं आणि मागच्या कोपऱ्यात शाळेमध्ये बसायचा. त्याला गणितन, भूमितीन, इंग्रजीन, मराठीन असलं काही कळत नव्हतं. अहो, गुरुजींनी वर्गात यावं ना आजच्या दिवशी प्रश्न विचारावा, सांगा मला गोदावरी नदीचा उगम कुठून झाला. आता रोज जे उत्तर देणारे मुलं मुली होत्या का नाही, आज मात्र कुणीच हातवरी केला नाही. गुरुजींनी प्रश्न विचारला, सांगा मुलींनो गोदावरी नदीचा उगम कुठून झाला. हात कुणीच वरी केला नाही. म्हणजे मागच्या कोपऱ्यात बसलं होतं का कोण? बाळू. त्या बाळूने हातवरी केला. कधीच उत्तर न देणारा बाळू, कधीच हातवरी न करणारा बाळू आजच्या दिवशी हातवरी करतो. गुरुजीला म्हणतोय, गुरुजी अहो मी सांगतो गोदावरी नदीचा उगम कुठून झाला. गुरुजी म्हणले, बापरे, कधीच उत्तर न देणारा बाळू आजच्या दिवशी उत्तर देतोय. गुरुजीला वाटलं कशाचं उत्तर देतोय. गुरुजी म्हणले, बाबा सांग, जाऊ दे, केला हातवरी तर सांग. आता बाळू बी पहिल्यांदाच उत्तर द्यायला उठून उभा राहणार होता ना, बाळू बियांचीवर उठून उभा राहिला. गुरुजी म्हणले, बाळ्या राहनास का बाबा, पण सांग गोदावरी नदीचा उगम कुठून झाला. बाळ्या रोज कीर्तन ऐकायला येणार होता. बाळ्या परमार्थिक होता. बाळ्या म्हणला, गुरुजी ऐका मग, आपल्या महाराष्ट्रात मध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे. म्हणे मग. अहो गुरुजी, त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या शेजारी ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. म्हणे मग. गुरुजी वास, त्या ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम झाला. गुरुजी म्हणले, वा बाळू, शाबास बाळू, क्या बात है बाळू, वा बाळू, शाबास बाळू, क्या बात है. म्हणे सांग, ही नदी, ही गंगा पुढे कुठे गेली. म्हणे गुरुजी, नाशिकच्या कुंडात पुढे कुठे गेली, कुशेवर्ता कुंडात पुढे कुठे गेली, पैठणच्या धरणात पुढे कुठे गेली, शहागड पुढे कुठे गेली, माजलगाव पुढे कुठे गेली, पाथरी पुढे कुठे गेली, परभणी पुढे कुठे गेली, वसमत पुढे कुठे गेली, नांदेड पुढे कुठे गेली, नायगाव. बाळूच्या मागो गुरुजींनी टप्पूच लावला. काय पुढे कुठे गेली, पुढे कुठे गेली, पुढे कुठे गेली, पुढे कुठे गेली. बाळ्या सुद्धा कदरला. बाळ्या म्हणला, गुरुजी अहो रोज हात वरी नव्हतं करी, तेच बरं होतं राव. गुरुजी म्हणले, काय झालं रे बाळ्या. अहो एक दिवशी हात वरी केला तर काय ताण दिला हो, पुढे कुठे गेली, पुढे कुठे गेली, पुढे कुठे गेली, पुढे कुठे गेली. काय विचारता सारखं सारखं गुरुजी. गुरुजी, तुम्ही सारखं सारखं विचारण्यापेक्षा आणि मी सारखं सारखं उत्तर देण्यापेक्षा गुरुजी आता एकदाच उत्तर देऊन टाकतो, नदी पुढे कुठे गेली. गुरुजी म्हणले, बाळ्या बस सांग, जाऊ दे, मी नाही ताण देत तुला आता. मग बाळ्या म्हणला, गुरुजी आता ऐका ना, ती नदी जेच नांदेडहून निघाली नायगाव तालुक्यात गेली, नायगावहून जे निघाली नरशीला गेली, नरशीहून जे निघाली आंध्रात गेली, आंध्रातून जे निघाली सरस्वती मातेचं दर्शन घेतलं बासरला तिने. आणि गुरुजी एकदाच सरस्वती मातेचं दर्शन घेऊन ती गंगा जे एकदाची निघाली की समुद्राला जाऊन मिळाली. आता उत्तर राहिलं का हो? समुद्राला जाऊन मिळाल्या उत्तर राहिलं का? पण गुरुजी जरा पुढच्या टप्प्यातली होते. गुरुजी म्हणले, बाळू नदी समुद्रात गेली, पण राजा समुद्रातून पुढे कुठे गेली रे. बाळ्या सुद्धा रोज माझ्यासारखं एक गाव फिरणारा होता. बाळ्या म्हणला, गुरुजी आता ती नदी समुद्रातून पुढे तुमच्या नाकात गेली. अरे एकदा नदी समुद्राला जाऊन मिळाली की अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एक माय, संग मी अवघ्या झाल्या उर्मी एक माया. मग सज्जनानो उत्तर ऐका, एकदा गंगा समुद्राला जाऊन मिळाली की गंगेची परिपूर्णता, एकदा कळस मंदिरावरती बसला की मंदिराची परिपूर्णता, आणि एकदा काल्याचं कीर्तन सप्ताहाच्या शेवटी झालं की सप्ताहाची परिपूर्णता. काय सुंदर आहे. वाह महाराज, काय सुंदर सांगितलं. पहिला प्रश्न बाजूला ठेवा. सांगा आता दुसरा प्रश्न काय होता.
दुसरा प्रश्न असा आहे, काल्याच्या दिवशी रवी महाराज जगातला नाही विश्वातला कोणताही महाराज कीर्तनकार आणा इथं कीर्तन करायला, त्याने कृष्ण आणि गवळणी सोडता बाकी काहीच गप्पा आणायच्या. महाराज कृष्णच का हो, तर त्याचं उत्तर आहे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटी. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटी. अगं बाई बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटी. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटी. याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या खोड्या किती सांगू, मही पत्र सिंधू आटे. बाई तुझा लाडका काना तुलाची गोड वाटी. बाई तुझा लाडका काना तुलाची गोड वाटी. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटी. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटी. तुलाची गोड वाटे. बाई याच्याबद्दल काय बोलावं, याच्या याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या खोड्या किती सांगू, मही पत्र सिंधू आटे. बाई तुझा लाडका काना तुलाची गोड वाटे. वा की बाई तुझा लाडका काना तुलाची गोड तुलाची गोड तुलाची गोड वाटे. याच्याबद्दल काय बोलावं. अहो आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली आणि पिंपरखेड मधली अंगणवाडीची मास्तरीन लिहायला बसवली. जमन का. सरस्वती माता सुद्धा लिहू शकत नाही. अंगणवाडीची मास्तरीन मॅडम सरण लय बाजूला, सरस्वती माता लिहू शकत नाही. परिपूर्णतम आहे हो, परिपूर्णतम आहे. त्याच्यासारखा परिपूर्णतम देव विश्वाच्या पाठीवरती नाहीये, म्हणून त्याचं वर्णन त्याचे लीलाच कीर्तनामध्ये सांगितल्या जातात. का हो महाराज, काय लीला त्याच्या सांगतो 2 मिनिटांमध्ये. कधीच कोणाच्या हाती न लागणारा कन्हैया आहे, कधी कोणाच्या हाती न लागणारा कृष्ण, पण सहजच गोपाळांच्या मुखातलं उष्ट खातोय. तुम्ही तर म्हणता महाराज गोपाळ, तर आम्हाला माहितीये गोपाळांचं जीवन. हो, गोळियाची ताक फिरे कोण पोरे चांगली. तुमच्या आमच्या सारखे कपडे सुद्धा चांगले घालायला नाहीत, 15-20 लाखाची गाडी सुद्धा फिरायला नाहीये. हो, रोज आपली लय मजा आहे महाराज. हे लोक लय सांभाळतात आपल्याला. लेकराला खायला देत नाहीत या माता माऊल्या, पण सांदीचं तुपाचा डब्बा काढून आपल्याला खायला देतात. हे आपलं लय भाग्य. आपण ज्ञानोबा तुकोबाची भगवान बाबाची लेकर आहेत. महाराज लोकांची लय मजा. बाहेर आल्यावर खायला चक्या, त्या काय तक्या, आम्हाला घरी गेल्यावर भुक्या आहेत. बाहेर मात्र चक्याच आहेत का नाही. चला असू दे. गोपाळांचं असं नव्हतं महाराज, साधे गोपाळ आहेत, सिंपल जीवन जगणारे गोपाळ. काय आश्चर्य राजांनो, देव त्यांच्या मुखातलं उष्ट खातोय महाराज. मग देव जर गोपाळांच्या मुखातलं उष्ट खात असेल, तर नेमकं देवानी गोपाळांच्या मुखातलं उष्ट खावं याच्यासाठी गोपाळांनी काय केलं हो. हरिनामाचे चिंतन, हरिनामाचे चिंतन करीती, हरिनामाचे चिंतन, चिंतन हरिनामाचे चिंतन, हरिनामाचे चिंतन, चिंतन रामाचे चिंतन, चिंतन करती रामाचे चिंतन, करती रामाचे चिंतन, करती रामाचे चिंतन, करती रामाचे चिंतन.
कधी नामाचे चिंतन कधी कान्होबाचे ध्यान कधी कान्होबाचे ध्यान कधी कान्होबाचे ध्यान स्वरात टाळी वाजवा यांच्यासाठी एकदा वा क्या बात है. अरे देवाने गोपाळांच्या मुखातलं उष्ट खावं याच्यासाठी उत्तर आहे. करे ते नामाचे चिंतन आणि गडे कानोबाचे ध्यान गडे कानोबाचे ध्यान करे ते गडे नामाचे चिंतन करीती. आणि नामस्मरणाने महाराज काय शक्य नाही. अहो नामस्मरण करत असताना तर देवाच्या मंदिरात जाण्याची गरज नाही. मंदिरातला देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. भगवान बाबांनी पाण्यावरती बसून ज्ञानेश्वरी वाचावी महाराज. ही भाकड कथा नाही बरं का. जर कधी आलेस बीड जिल्ह्यामध्ये तर बीडच्या शेजारी वंजारवाडी नावाचं गाव आहे. त्या वंजारवाडी गावाला मी 5 वर्ष लहानपणी सप्ताहाला असायचो. आणि ती नीट आहे का बरं का. आणि तिथे एक विहीर आहे. विहीर ती विहीर आहे अशी. त्या विहिरीतलं कितीही दुष्काळ पडू द्या पाणी कधीच आटत नाही. आणि आणखीन त्या विहिरीतलं पाणी बाहेर काढण्यासाठी कधी शेंदायला बकेट टाकावी लागली नाही. सहज विहिरीच्या काटा उभा राहिले तरी ओंजळीत पाणी येतं. आणि त्या विहिरीमध्ये तिथले जुन्या काळातील लोक सांगतात, भगवान बाबाच्या काळातील, की त्या विहिरीमध्ये जे पाणी होतं का नाही ते पाणी तत्कालीन परिस्थितीमध्ये फार खाली गेलं होतं. 4-5 परस पाणी खाली गेलं होतं. गावाला दुष्काळ पडला होता. पाणीच राहिलं नव्हतं. तर त्या ठिकाणी भगवान बाबा टांगा घेऊन गेले होते. पहिले टांगे असायचे. आता लय मजा आपली गाड्या निघल्या आता 4 व्हीलर AC मध्ये प्रवास. रात्री कुठं होतो मी कोपर खरणे सेक्टर नंबर 10 नवी मुंबई. तिथून आता इथून कात्रजला जायचे पुण्याला. किती सोय झाली आता. जुन्या काळात असं नव्हतं. जुन्या काळात टांगे असायचे. ते भगवान बाबांनी टांगा घ्यावा आणि लोकांनी वाट लावावं किंवा कीर्तन भजन झालं की परत लोकांनी गावाच्या बाहेर निघताना बाबांच्या टांग्याच्या मागं पळावं. असं वैभव होतं महाराज जुन्या काळामध्ये. ते बाबा त्या ठिकाणी जायचे वंजारवाडीला. तर ते लोकांनी तळतळ व्यक्त केली, बाबा पाणी नाही प्यायला, पाणी नाही प्यायला, पाणी नाही प्यायला. तर बाबा तिथं गेले त्या विहिरीपाशी आणि स्वतःचा पंचा होता. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, गमजा, उपरणं काय म्हणतात, काहीच म्हणत नाही, काहीतरी म्हणत असतील ना. उपरणं म्हणतात का पंचा म्हणतात, उपरणं म्हणतात. एकच शब्द आहे, गमजा, पंचा, उपरणं काहीतरी एक. आमच्याकडं लोक मेल्यावर जाळीत. तुमचं कसं आहे, सारखंच आहे ना, कोण बोलाय ना मग, आहे का नाही. रवी महाराज ते असं भगवान बाबांनी उपरणं घेतलं आणि उपरणं घेतलं ना असं टाकलं पाण्यात. जसं उपरणं पाण्यात टाकलं ना तर उपरणं पाण्यावरती तरंगलं. उपरणं पाण्यावरती तरंगेल नवल नाही. भगवान बाबांनी उडी टाकली आणि हातामध्ये ज्ञानेश्वरी होती. जशी उडी टाकली तरी उपरण्यावरती, आणि उपरण्यावरती जाऊन भगवान बाबा पाण्यात खाली गेले नाही, आज्यात पाण्यावरती तरंगले त्या उपरण्यावरती. आणि ज्ञानेश्वरी समोर आहे आणि भगवान बाबांनी त्या उपरण्यावरती बसून वंजारवाडीला त्या विहिरीमध्ये ज्ञानेश्वरी वाचली. ही ज्वलंत उदाहरण आहे, भाकड कथा नाही. ही भाकड कथा नाही. भगवान बाबांचं चरित्राचं पुस्तक आहे, त्याच्यात सुद्धा पहा तुम्ही. असे अनेक भगवान बाबांचे कार्य, अनेक भगवान बाबांनी. खरं सांगू का, बीड जिल्हा आपला हा पहिला खूप मांसाहार करायचा. दऱ्याखोऱ्यातील समाज खूप मांसाहार करायचा. वागळा घरांच्या लोकात सापडायच्या, ससे धरायच्या किंवा ते हरणं धरायच्या. लोक फार मांसाहार करायचे. पण भगवान बाबांनी धौम्यगडावरती, आता त्याला भगवानगड नाव आहे, काय सुंदर त्या ठिकाणी स्थापना करून हरिभजनी हे डवळलेले जग, काय सुंदर कार्य केलं महाराज. हो, सगळ्या लोकांमध्ये भगवान बाबांनी जावं, लोकांना परमार्थ शिकवावा, निर्व्यसनी लोक बनवावे. भगवान बाबाचा नाराज होता, 1 एकर विका पण मुलं शिकवा. हा नारा होता भगवान बाबाचा. मुलांना शिकवलं पाहिजे महाराज. शिकेल तो टिकेल. इथं जो शिकणार नाही ना त्याचं काम नाही. सध्या आता 5G जमाना निघलाय. भगवान बाबांना 5G तेव्हा माहीत असेल एखाद्या वेळेस, म्हणून म्हटलं 1 एकर विका, परत घेता येतं एकर पैसे आल्यावर परत घेता येतं. पण एकदा वय निघून गेलं की परत शिक्षण घेता येत नाही. म्हणून एकर विका पण मुलं शिकवा, हा नारा होता भगवान बाबांचा. अरे भगवान बाबा विषयी आणखीन काय सांगू. बाबा सावरगावी जेव्हा जन्माला आले ना,
तर ज्या क्षणाला जन्माला आले तेव्हा 108 दिवे लागले होते वाड्यामध्ये. भाकड कथा नाही बरं हे. 108 दिवे लागले होते. आपण जन्माला आल्यावर हाय त्यो घरातला दिवाळी जायला. इतकं तर आपलं नशीब वाईट आहे. काय भगवान बाबाची थोरवी होती महाराज. श्रावण महिना पवित्र झाले सावरगाव, किती शोभून दिसते पहा भगवान बाबाचे नाव. किती शोभून दिसते पहा भगवान बाबाचे नाव. अरे माता कौतुका पोटी जन्मले बाळ हे आबा. आबा म्हणायचे बाबाला. पाळण्यात टाळ्या वाजवी झाला गाव जागा, आनंदे चिव चिव करीती चिमणी पाखर. अरे झालं उदार सावर गाव, किती शोभून दिसते पहा भगवान बाबाचे नाव. किती शोभून दिसते पहा भगवान बाबाचे नाव. भगवान बाबा की वामन भाऊ महाराज की. या साधू संतांनी भजनाच्या द्वारे नामस्मरणाच्या द्वारे जगात ख्याती केली. जगातलं सगळ्यात एक नंबरचं तत्व जर कोणतं असेल तर नामस्मरण आहे. नामसंकीर्तन साधन पैसोपे, साधन पैसोपे, साधन पैसोपे, नामसंकीर्तन साधन पैसोपे, साधन पैसोपे, नामसंकीर्तन साधन पैसोपे, नामसंकीर्तन साधन पैसोपे, नामसंकीर्तन साधन पैसोपे. जळतील पाप जन्मा जळतील पाप जन्मांतरीचे नलगती सायास जावे मानंतरा, जावे मानंतरा, जावे मानंतरा. नलगती सायास जावे मानंतरा, नलगती सायास जावे मानंतरा. तत्वय महाराज. नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. बरं झालं तुम्ही सांगितलं आता मला येऊन. विसरलो होतो माझ्याकडून ते. बघू दे इकडे ते. आजच्या कीर्तनाचे जे यजमान दाते आहेत, तुम्ही पाहितच नाही हे यजमान पद्धत आहे की नाही, पण फारच सुंदर आहे बरं का. अत्यंत सुंदर आहे यजमान पद्धत, सगळ्यात सोपी. आजच्या जे काल्याच्या कीर्तनाचे माझे जे यजमान आहेत ते भरत लक्ष्मण कुटे आणि शुभम नामदेव खैरे यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. वा. या दात्यांनी आज कीर्तनाचं यजमानपद घेतलेलं आहे, म्हणून त्यांनाही भगवान बाबाचा खूप मोठा आशीर्वाद, त्यांनाही या ठिकाणी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. नामस्मरणाचं तत्व वारकरी संप्रदायात आपल्या हिंदू धर्मात फार महत्वाचं आहे. नामस्मरणाच्या तत्वावरती देव मुखातलं उष्ट खातोय. तुम्ही म्हणता महाराज कुणाच्या मुखातलं उष्ट खाल्लो? ते भगवान श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये पेंद्या होता. पेंद्या भरपूर गोपाळ होते. पेंद्या सुदाम्या, वाकड्या, बोबड्या, त्याच्यापैकी पेंद्या होता. पेंद्या असा होता, पेंद्याला कडी लय आवडायची. कडी तुमच्याकडे करतात का? कडी कडी कशाची करतात? ताकाची करतात, परत दह्याची करतात, परत चिंचाची करतात, परत आमसुलाची करतात का? करतात. खर तर तुमचं माझं गाव लय लांब नाही. माझं गाव पलीकडे हिवरा आहे, नदीच्या पलीकडेच ना, बरोबर आहे ना, हिवरा. पण मी राहायला बीड शहरात आहे. भरपूर वर्ष झालं. कीर्तनाला जावं लागतं फास्ट म्हणून शहरात राहतो. पण आता भाग आपला एकच आहे. कडी करतात ना, कडी काय सुंदर आहे राव. कडी आमसोलाची असते, कडी ताकाची असते, त्यातली त्यात ओरिजिनल ताकाची कडी असावं. काय त्या कडीचा आनंद असतो. आणि थंडीचे दिवस असावं. सकाळी आपल्याला कीर्तनाला जायचे काल्याच्या संतोष महाराजाच्या, आणि लवकर आपण काहीतरी जेवून गेलं पाहिजे म्हणून सकाळी सकाळी थंडीच्या दिवसात केलेली कडी असावं. कडी अशी मस्त फोडणी दिलेली असावं, छान कोथिंबीर टाकलेली, छान कढीपत्ता टाकलेला, मोहरी टाकलेली, तेल टाकलेलं, जिरे टाकलेले, मिरू टाकलेले,
आणि मस्त अशी कडी, अशी चुलीवरची कडी असावं, गॅसवरची नाही, चुलीवरची कडी, आणि अशी मस्त कडीला उकळी फुटाव, आणि सकाळची वेळ असावं, थंडी वाजती, आणि त्या कडीनं असं मुंडकं काढावं ओळीत कडपत्त्यानं, आणि कडपत्त्याने असं मुंडकं काढावं, जिऱ्याने थोडं थोडं मुंडकं काढावं, मोहरीने थोडं थोडं मुंडकं काढावं, गरम कढीची वाफ, सुंदर असा वास येतोय कढीचा. हा, आणखीन जास्त सांगितलं तर तुम्हाला इथंच आणून द्यावा लागेल, आहे का नाही? एवढी सुंदर कढी, ऐका ना. आणि ही कढी आवडायची पेंद्याला, एकच आटम होता पेंद्याचा, कढी आवडायची लई कढी. तर ते स्वर कमी करा थोडा. ते पेंद्या आईकडे गेला, कुणाची तरी पाहितली असन मित्राच्या घरी कढी केलेली, पेंद्या आईकडे गेला, म्हणले आई काय, अगं मला कढी दे ना करून खायला. आई म्हणली पेंद्या कढी, अरे आपल्या घरी दूध दुभत नाही, दूध नाही, दही नाही, ताक नाही, तुला कढी कुठून आणून देऊ. आई मला काही सांगू नको, मला कढी पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. आता लेकरू असं म्हटल्यानंतर आई काही पण करते. शेजारीकडे जाय, ठोकूबाईकडे जाय, छकूबाईकडे जाय, शांताबाईकडे जाय, गंगूबाईकडे जाय, बाई आमच्या पेंद्याला कढी करायची हो, थोडं ताक आहे का. आता ताक अशी गोष्ट आहे, ताक ह्या जगात कोणतीच महिला विकत नाही. का विकती एखादी, जी विकत असेल ती लय चिकट असेल, पण ताक सहसा विकल्या जात नाही. ताक फ्री देतो. ओ पार्वती मावशी या चरवी घेऊन, पार्वती मावशी इथल्या ना, या चरवी घेऊन. का हो, काही नाही ताक पडलंय आज, घ्या घ्या घरी नेऊन घेऊन जा. असं ताक ते आणायला गेली पेंद्याची आई. ताक आहे का हो, पेंद्याच्या आईला ताक दिलं. कशाला पाहिजे हो, काही नाही, ती पेंद्याची लयच माझ्या मागं लय दिवसापासून तक्रार आहे, कढी काय, कढी पाहिजे, कढी प्यायची, कढी प्यायची, ते कढी करायची म्हणून ताक न्यायचे. की पेंद्याच्या आईने घरी ताक न्यावं आणि त्या ताकाची नंबर 1 ओरिजिनल कढी करावी, मस्त चुलीवरती फोडणी देऊन. आणि पेंद्या खुश झाला, वाह माझ्या आईने मला कढी केली, बघा बरं का काय सुंदर आहे, माझ्या आईने मला कढी केली, माझ्या आईने मला कढी केली. खुश झाला पेंद्या. आणि आता एक एक वाटी पेंद्याची आई पेंद्याला कढी प्यायला देत होती. एक वाटी पेंद्या कढी पेत होता. पण कढी पेता 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 पेंद्याचं भरलं, कढी पेता पेता पोट भरल्यानंतर देवाची आठवण झाली. पेंद्याच्या लक्षात आलं, बापरे आपण तर कढी पिली, पण ही कढी मला जरी इतकी आवडली तर माझ्या कृष्णाला किती आवडेल. पण कढी कधी माहिती का, संपल्यानंतर. तर ते पेंद्या म्हणला, आई मी कढी पिली ग, पण माझ्या कृष्णाला पाहिजे होती. कृष्णाला म्हणलं कीच गवळणीचं डोकं हलायचं, कृष्ण नाव घेतलं कीच डोकं हलायचं. कृष्णाला देत नसते, तुला काय प्यायची तर इथं पे, कृष्णाचं नाव सुद्धा काढू नकोस, त्याला नाही कढी देणार. पेंद्या म्हणला मला देणार का आई परत, हो तुझ्यासाठी आणखीन करतोय. ते आणखीन कढी करावी पेंद्याच्या आईनं. आता ते पेंद्याला प्यायचीच नव्हती, कृष्णाला न्यायची होती. तर कृष्णाचं नाव काढलं की डोकं हालायचं पेंद्याच्या आईचं. तर कृष्णाला न्यायची म्हटल्यानंतर पेंद्याच्या आईला राग आला. पेंद्याची आई म्हणले, पेंद्या तर कृष्णाला नाही न्यायची, तुला आणखीन प्यायची का, हे बघ धर. ते पेंद्याला प्यायची नव्हती, कृष्णाला न्यायची, पण न्यायची कशी, वाटीत जर नेली तर आई मला भांडेल. ते पेंद्याने काय केलं, आईला विचारलं, आई आहे का शिल्लक कढी, हो दे ना मला. मग ते पेंद्याने 1 वाटीभर कढी घेतली आणि ती कढी तोंडात टाकली, आतमध्ये पिली नाही, गिळून नाही घेतली, मग तोंडातच धरली. जशी तोंडात कढी धरली, पेंद्याला गालफुगीच आली. आता सध्या गालफुगीची साथ आहे सध्या. ते पेंद्याला गालफुगीच आली, मोठा लट गाल सुजले पेंद्याची. का, कढी मुखात धरली ना, आणि न्यायची होती कुणाला, कृष्णाला. तर ते पेंद्याने प्लॅनच केला, काय असं दरवाजात जाऊन बघितलं बाहेर कुणी आहे का, असं कुणी नाही दिसलं. जेच पेंद्याने 140च्या गाडी स्पीडनी ओढली, पळत सुटला की डायरेक्ट कृष्णापाशी जाऊन पोहोचला. डायरेक्ट कृष्णापाशी गेला न धापा देत होता. कृष्ण म्हणलं, हे पेंद्या कशामुळे धापा देतो. तर पेंद्याला माहित होतं, आपण जर वाटात थांबलं आणि एखादा जर मित्र भेटला आणि त्यांनी जर असं केलं की सगळी कढी बाहेर येईल, एक तर आई द्यायची नाही आणि माझ्या कृष्णाला कढी प्यायला मिळणार नाही. 140च्या स्पीडनी पेंद्या गेला आणि कृष्णापाशी जाऊन पोहोचतो झाला. आणि कृष्णाने विचारलं, पेंद्या कोण घाबरला रे, कोण धापा टाकतो रे, हे पेंद्या गाल फुगी आली की काय.
पेद्या म्हणला बोलाय ना कमून तोंडातला आलं का काय अरे मग काय गाल कमून फुगले तुझे पेद्या म्हणला देव म्हणला काय झाला असं बाबा पेंद्याला आज पेंद्या काय येडाबिडा झाला काय पेंद्या म्हणला डोळ्यात पाणी आलं पेंद्याच्या ते कृष्णाने ओळखलं गड्या याच्या डोळ्यात पाणी आलंय त्यांनी मला काहीतरी तोंडात आणलंय म्हणून कृष्ण म्हणला तोंडात काय आणलंस का पेंद्या पेंद्या हसला पेंद्या म्हणला देवा कडी आणली तुझ्यासाठी पण ही कडी तुला द्यायची प्यायला देवही महाराज जो माणूस नामचिंतन करतो ना देव त्याच्या पाठीमागं उभा राहतो नोहे नोहे त्याचाच होऊन जातो देवानी नाही म्हटलं पेंद्या कशात तरी तुझ्या मुखातली कडी दे आणि मी नंतर पितो असं नाही म्हणला देव डायरेक्ट पेंद्याने देवाचं मुंडकं असं धरलं देवाने ओळखिलं पेंद्याचा भाव आणि देवाचं मुख पेंद्याने स्वतःच्या मुखाला लावलं आणि स्वतःच्या मुखातली सगळी कडी देवाच्या मुखात टाकून दिली काय त्यांचे उष्टावळे काय त्यांचे काय त्या